अध्याय 7, दुसरा स्कंद. भगवंतांच्या लीलावतारांचं कथन. ब्रह्मदेव म्हणाले, प्रलय काळाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण ज्ञानमय असे वराह शरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदि दैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पूर्ण ज्ञानमय आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकुतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वयंभुव म्हणून त्यांना हरी असे नाव ठेवले. नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्या योगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील पूर्ण मल 3 गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवंतांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत एक दिवस म्हणाले, मी स्वतःला तुम्हाला दिले आहे म्हणून अवतार घेतल्यानंतर नाव दत्तात्रेय असे पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादी योगांचा भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप या अर्थाने सनातन, सनंदन, सनतकुमार या स्वरूपामध्ये धारण केला. या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाच्या ऋषींचा जसाच्या तसा उपदेश केला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हातात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला. धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रकट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठवलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहताच आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारून कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्याला जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदरच थरथर कापतो. मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल? राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्यांच्या सावत्र आई सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अढळपद बहाल केले. आजही त्या ध्रुवाच्या वर खाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्याची स्तुती करतात. कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकामध्ये पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे पुत्र या शब्दाचे सार्थक केले. या अवतारात पृथ्वीला गाय बनवून तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात सर्व आसक्तीपासून निवृत्त होऊन त्यांनी आपली इंद्रिये आणि मन शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले.
या अवस्थेत लोक परमहंसपद किंवा अवधूतचर्या असे म्हणत. त्यानंतर स्वतः यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला. भगवंतांचा हा अवतार वेदमय, ज्ञानमय, सर्व देवमय असा त्यांच्या नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रकट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनु सत्यव्रताने भगवंतांना मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्या कारणाने ते सर्व जीवांचे आश्रय बनले. प्रलयाच्या काळी त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. जेव्हा प्रमुख देव दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे काही क्षण निद्रा सुख घेऊ शकले. देवांचे मोठे भय नाहीसे झाले. त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यांमुळे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकश्यपू गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले. तो धडपडत असतानाही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. तेव्हा थकून जाऊन तो घाबरला. तेव्हा त्यांनी आपल्या सोंडेने कमलपुष्प घेऊन, हे आदिपुरुषा, हे समस्त लोकांच्या स्वामी, हे पवित्र कीर्ती, या नामश्रवणाने कल्याण करणाऱ्या भगवंतांना असा भगवंतांचा धावा केला. त्यांचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तिथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची संकटातून सुटका केली. भगवान वामन आदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान, परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी 3 पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच, परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुष सुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी आणि त्या स्थानापासून हटवू शकत नाहीत. हे नारदा, दैत्यराज बळीने आपल्या डोक्यावर वामनांचे चरणतीर्थ घेतले आणि तो देवांचा राजा होता, यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्याकरता त्यांनी आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले. यातच खरा पुरुषार्थ आहे. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. तेच भगवंत स्वयंभुव आदी मन्वंतरांच्या मनुच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजासह 10 दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात. 3 लोकांवर असणाऱ्या सत्यलोकापर्यंतच्या त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात. स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात आणि देवांना अमृत पाजून त्यांनी अमर केले आहे. दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला. तेव्हा जगात ब्राह्मणद्रोही आर्यांच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले. तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन
अवतीर्ण होऊन तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा त्यांचा संहार केला. मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत शत्रुघ्न आपल्या कलांसहित श्रीरामाच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्यांच्या आज्ञेचे पालन करण्याकरता ते पत्नी बंधू यांच्यासह वनवासात गेले. याच वेळी इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याकरता ते पत्नी बंधू यांच्यासह वनवासात गेले. त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्याकरता उद्युक्त झाले, त्याच वेळी भगवान राम शत्रूची नागरी लंकेला भस्मसात करण्याकरता समुद्रावर पोचले. त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप, मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन त्याच्या दातांचा चक्काचूर होऊन सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टंकारानेच प्राणांसह तात्काळ नाहीसा करतील. दैत्यांच्या झुंडीने त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्याकरता कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रकट करणाऱ्या अद्भुत लीला करतील, ज्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत. बालपणातच पूतनेचे प्राण हरणे, 3 महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे, गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडणाऱ्या यमलार्जुन वृक्षामध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुचे पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील, तेव्हा ते आपल्या अमृतमय कृपादृष्टीने त्यांना जिवंत करतील. यमुनेचे पाणी शुद्ध करण्याकरता त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीभ हलवणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकून लावतील. त्याच दिवशी रात्री सर्व लोक तिथे यमुना तटावर निद्रिस्त होतील. डावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन 4ही बाजूने जळू लागेल. तेथे बलरामासह प्राणसंकटात सापडलेल्या व्रजवासियांना डोळे बंद करायला लावून गोकुळात नेतील. ही त्यांची लीला अलौकिकच आहे, कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी दोरी आणील ती पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये 14 भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवितील. नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशापासून ते सोडवतील. मयदानवाचा पुत्र व्योमासूर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवेल, तेव्हा ते त्यांना तिथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यामध्ये व्यग्र असणाऱ्या, अत्यंत थकून वागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातल्या लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्राकरता यज्ञ बंद करतील, तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडवण्याकरता 4ही बाजूने मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि पशूंचे रक्षण करण्याकरता 7 वर्षांचे कृपाळू भगवंत 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असताना, तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेमविव्हळ गोपी कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करेल, त्याचे मस्तक उडवितील
आणखीही पुष्कळ प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर इत्यादी दैत्य, चाणूरादी पहिलवान, कुबलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्यावासुदेव, शाल्व, द्विविध वानर, बलवल, दंतवक्र, राजा नग्नजिताचे, 7 बैल, शंबरासूर, विदुरथ, रुक्मी, तसेच कांबोज इत्यादी मत्स्य, कुरु, कैकेय, संसृश आदी देशांचे राजे, तसेच जे जे योद्धा धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम, भीमसेन आणि अर्जुन आदींच्या नावाच्या आडून भगवंतांकडून मारले जाऊन त्यांच्या त्यांच्या धामाला जातील. काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते. त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रकट होऊन वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असणाऱ्या नगरात राहून लोकांचा सत्यनाश करू लागतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्माचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्यपुरुषाच्या घरी सुद्धा भगवंतांचे कथा कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय, पण कुठेही स्वाहा, स्वधा आणि वषटकाराचे ध्वनीही ऐकू येणार नाहीत. तेव्हा कलियुगाला शासन करण्याकरता भगवंत कल्की अवतार ग्रहण करतील. जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी, मी अशा रूपात जेव्हा सृष्टी रक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनुदेवता आणि राजांच्या रूपात सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप, तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रकट होतात. पृथ्वीवरील एक धुलीकण मोजू शकणार नाही. कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तीची गणना करू शकेल? जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करतील त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतीरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने तिला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया ही त्यांचीच एक शक्ती आहे. अशा अनंत शक्तीचे आश्रय असलेले ज्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही, तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाहीत, इतर कोण जाणू शकेल? आदिदेव भगवान शेषही सहस्त्रमुखाने ज्यांचे गुणांचे गायन करीत आहेत, परंतु अजूनही त्यांच्या लीलेचा पार लागला नाही. ते निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात. त्यांच्यावर अनंत भगवान स्वतःची दया करतात. भक्तच त्यांची दुस्तर माया तरून जातात. अशा भक्तांचीच कोल्ह्या कुत्र्यांसारखे भक्ष असलेल्या देहाविषयी मी माझे ही बुद्धी असत नाही. प्रिय नारदा, परमपुरुषांच्या त्या योगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्यकुलभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनुपुत्र, प्राचीन बर्ही, श्रृभू आणि ध्रुव हे जाणतात. त्यांच्याविषयी इक्ष्वाकू, पुरुरवा, मुचकुंद, जनक, गाधी, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, मांधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रंतीदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उत्तंक,
शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्भव, पाराशर, भूरिशोण, बिभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आर्ष्टिशेण, विदुर, श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात. ज्यांच्या भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळाले असते ते स्त्रिया, शूद्र, हुण, भिल्ल, पापामुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि संसार सागरातून कायमचे तरुण जातात. तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे. परमात्म्याचे वास्तविक रूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानरूप आहे. ज्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत दोन्हीच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोचत नाही. एवढेच काय, स्वतः माया सुद्धा त्यांच्या समोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंतांचे ते परमपद आहे. महात्मे लोक याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञान अज्ञानाच्या साधनांना दूर लोटतात. सर्व कर्मांचे फळ ही भगवंतच देतात. कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. पुत्र नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडैश्वर्य संपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्या समोर केले. ज्या काही कार्यकारण भाव किंवा अभाव तो भगवंतांपासून स्वतंत्र नाही असे असूनही त्यांच्यापासून अलिप्तही आहेत. भगवंत त्यांच्यापासून अलिप्त आहेत. भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय. याच भागवताच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे. याचा तू विस्तार कर, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे याचे वर्णन कर. जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचा वर्णन करतो किंवा दुसऱ्याने वर्णन केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्याचे चित्त मायेने कधी मोहित होऊ शकत नाही. अध्याय 7 समाप्त. अध्याय 8. राजा परीक्षिताचे विविध प्रश्न. राजा म्हणाला, भगवान, आपण वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला आणि कोणकोणत्या रूपाने उपदेश केला. कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथा लोकांचे परम मंगल करणारे आहेत. म्हणून मी त्या आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात. श्रीकृष्ण कानाच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलांवर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो त्याचप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. रागद्वेषी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्यांचे हृदय शुद्ध होते तो कृष्णाच्या चरण कमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडत नाही. भगवान, जीवाचा पंचमहाभूताशी संबंध नसताना त्यांचे शरीर पंचमहाभूतांपासून बनते. हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे? आपण या गोष्टींचे मर्म जाणत आहात. आपण सांगितले की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रकट झाले त्यातून सृष्टीची रचना झाली आहे. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे
तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्या प्रकारे वर्णन केले. हे कसे? ज्यांच्या कृपेमुळे सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतात, त्यांच्या नाभीतून उत्पन्न होऊनही ज्याच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत, सर्वांतर्यामी आहेत. मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आणि आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात. पहिल्यांदा आपण सांगितले की विराट पुरुषाच्या अंगांपासून लोक आणि लोकपालांची रचना झाली आहे. नंतर हेही सांगितले की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्यांच्या अंगाची कल्पना झाली आहे. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्यांच्या अंतर्गत अवतार कल्प किती आहेत? भूत, भविष्य, वर्तमान काळाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य कोणत्या प्रकारचे आहे? स्थूल देहाभिमानी आयुष्य सुद्धा ठरलेले आहे की काय? अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती, चुटकी इत्यादी आणि स्थूल गती, वर्ष, ऋतू इत्यादी कोणत्या प्रकारे जाणले जातात? विविध कर्मांमुळे जीवाच्या किती आणि कशा गती होतात? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रज, तम 3 गुणांचे फलस्वरूप प्राप्त होतात. त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेण्याकरता कोणकोणत्या प्रकारची कर्मे करावी लागतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडांची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची प्रमाणे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमाचा भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा. युगांचे भेद आणि त्यांची परिणामे यांचे वेगवेगळे धर्म आणि भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा. मनुष्यांच्या साधारण आणि विशेष धर्म कोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजर्षींचे, संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वांची संख्या किती? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना करणाऱ्या अध्यात्मी योगाचे विधी काय? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती कोणती गती मिळते? योग्याचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास, पुराण यांचे स्वरूप, तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? तळी, विहिरी खोदणे इत्यादी स्मार्त, यज्ञ, यागादी वैदिक, तसेच काम्य कर्मांचा धर्म, अर्थ, काम या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखंडाची उत्पत्ती कशी होते? आत्म्याचा बंध, मोक्षाचे स्वरूप काय आहे? तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परम स्वतंत्र आहेत, ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात? तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात? भगवन, हे सर्व मी आपल्याला विचारित आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्व परंपरेने सांगितलेली माहिती सांगतात. ब्रह्मन, रागवलेल्या ब्रह्माच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमयी लीलांचे श्रवण करत आहे. सूत म्हणाले, राजा परीक्षिताने जेव्हा परीक्षिताच्या संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीला कथा ऐकण्याकरता अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत पुराण सांगितले, जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे प्रश्न विचारले
त्या त्या सर्वांचे क्रमशः ते उत्तर देऊ लागले. अध्याय 8 समाप्त. अध्याय 9. ब्रह्मदेवाचे भगवद्धाम दर्शन आणि भगवंतांच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो, तसे देहातून वेगवेगळ्या ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतः मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुष विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणात रममाण होतो, हा मी आहे, हे माझे आहे असे मानू लागतो. परंतु काल आणि माया हे दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो, तेव्हा मी माझे हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो. ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्याकरता ज्या परम सत्य वस्तूचा उपदेश केला, तोच मी आता तुला सांगतो. तिन्ही लोकांचे परम गुरु आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टीरचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले. परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल, ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करत बसले असताना प्रलय काळाच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील 16वे आणि 21वे अक्षर त आणि प, तप कर, या प्रकारे 2 वेळा ऐकले. महात्मे लोक याच तपाला अधनांचे धन मानतात. हे ऐकून ब्रह्मदेवांनी शब्द उच्चारण्याला पाहण्याच्या दिशेने 4 दिशांकडे पाहिले, परंतु तिथे दुसरे कोणीच दिसले नाही. ते आपल्या कमळावर बसले. मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून त्यातच आपले हित आहे हे समजून मनाने तपाला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सगळ्यात मोठी तपस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी 1000 दिव्य वर्ष पर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे सर्व लोकांना प्रकाशित करण्यास सामर्थ्य झाले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना सर्वात श्रेष्ठ आहे, त्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही, असा आपला वैकुंठ लोक दाखवला. त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह, भय नाही. आत्मवेत्ते ज्ञानी त्याची स्तुती करतात. येथे रजोगुण, तमोगुण आणि यांनी मिश्रित सत्वगुण असाही नाही. तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही. तिथे इतरांची काय कथा. तेथे देवदानवांनी पूजलेले भगवंतांचे पार्षद राहतात. पार्षदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे. कमळ नेत्राप्रमाणे त्यांचे नेत्र आहेत. ते पितांबरधारी आहेत. त्यांचे दिव्य तेज असून ते कोमलतेची मूर्ती आहेत. सर्वांना 4 हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजडित सुवर्णाची प्रभायुक्त आभूषणही ते धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूंसारखे आहेत. त्यांच्या कानात कुंडले आणि मस्तकावर मुकुट, गळ्यात माळा शोभून दिसत आहेत. जसे आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगांनी शोभून दिसते, तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानाने सर्वत्र सुशोभित झालेला असतो. वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतींद्वारे भगवंतांच्या चरणकमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते. कधी कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते, तर तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात. ब्रह्मदेवांनी पाहिले की आता दिव्य लोकामध्ये सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती
यज्ञपती, सुनंदन, नंदम, प्रबल, अर्हण इत्यादी मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत. प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य, लालसर नेत्रांनी युक्त दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करणाऱ्यांसाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. त्यांनी पितांबर परिधान केले आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. ते सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष प्रकृती, महत्त्व, अहंकार, 10 इंद्रिये, शब्दादी 5 तन्मात्रा, महाभूते या 25 शक्ती मूर्त रूपात चारी बाजूंना उभ्या आहेत. समग्र ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, संपत्ती, ज्ञान, वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या 6 ऐश्वर्यांनी ते युक्त आहेत. ते सर्वेश्वर आपल्यालाच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न आहेत. त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवांचे हृदय आनंद उद्रेकाने भरून आले. शरीर पुलकित झाले. प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परमहंसाच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवाने नमस्कार केला. आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी आलेला बघून भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात धरला. मंद हास्ययुक्त मधुरवाणीने ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयामध्ये सर्व वेदांचे ज्ञान आहेच. तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग्य साधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत. तुझे कल्याण असो. तुझी इच्छा असेल तर तो वर माझ्याकडे माग. वर देण्यास मी समर्थ आहे. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसन माझे दर्शन हेच आहे. तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपस्या केलीस, म्हणून माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकाचे दर्शन झाले. सृष्टी रचनेविषयी किम कर्तव्य मूळ झालेल्या तुला तप करण्याची आज्ञा मीच केली. कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आहे. मी स्वतः तपाचा आत्मा आहे. मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो. तपानेच तिचे धारण पोषण आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे. ब्रह्मदेव म्हणाले, भगवन, आपण सर्व इच्छा जाणता. हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन. ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो, पुन्हा तोच आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याकरता आपण स्वतःच अनेक रूप घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन. असे ज्ञान आपण मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा, मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करते वेळी माझ्या कर्तेपणाचा अभिमानाने बांधला जाणार नाही. प्रभो, आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवितांचे विभाजन करू लागेन, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये. श्री भगवान म्हणाले, अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असे अनंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, तितकी माझी जितकी जशी रूपे, गुण, लीला आहेत, त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञात तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टक्षेपाने चंद्राचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो.
किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ती माझी माया समज. प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते, पण सुरुवातीपासून प्रवेश करीत नाहीत. हे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मच तत्वच होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणावे. ब्रह्मदेवा, तू अविचल समाधीमध्ये या सिद्धांतांवर पूर्ण श्रद्धा ठेव, त्यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. श्री शुक म्हणाले, लोक पितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले. सर्व भूत स्वरूप ब्रह्मदेवाने आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले, तेव्हा हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पांप्रमाणेच या विश्वाची रचना केली. धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे हा स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधीपूर्वक यमनियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय भक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्व जाणण्याच्या इच्छेने संयम, विनय, सौम्यता धारण करून ब्रह्मदेवांची सेवा केली आणि आपल्या सेवेने संतुष्ट केले. आपले लोकपितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत हे बघून देवर्षी नारदांनी तू मला विचारलेला प्रश्न विचारला. त्यांचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले. मग त्यांनी 10 लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवत महापुराण आपला पुत्र नारद याला सांगितले. परीक्षिता, ज्यावेळी परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते, त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते. विराट पुरुषापासून ज्या जगाची उत्पत्ती कशी झाली हा दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारलेस त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे. अध्याय 9 समाप्त. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, यावर भागवत पुराणात सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, भागवताची 10 लक्षणे, मुक्ती, आश्रय या 10 विषयांचे वर्णन आहे. यातील 10वे जे आश्रय आहे ते तत्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्याकरता कधी श्रुतीने तर कधी तात्पर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य 9 विषयांचे महात्म्यांनी वर्णन केले आहे. ईश्वराच्या संकल्पाने सत्व रज तम गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूते, शब्दादी तन्मात्रा, इंद्रिये, अहंकार आणि महत्त्वरूप विराटाची उत्पत्ती होते त्याला सर्ग म्हणतात. ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात त्याला विसर्ग म्हणतात. प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची श्रेष्ठता सिद्ध होते. तिचे नाव स्थान. भगवंतांची भक्तांवर जी कृपा आहे तिचे नाव पोषण. मन्वंतराचे अधिपती आणि भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर म्हटले जाते. जीवांना कर्माच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना त्या उती. भगवंतांना विविध अवतारांत आणि त्यांच्या भक्तांच्या आख्यानातून युक्त त्यांच्या ज्या कथा आहेत त्याला ईशानुकथा. योग निद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतात लीन होणे त्याला निरोध. अज्ञानाने
अज्ञानाने कल्पना केलेले अकर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे मुक्ती होय. परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात तेच परब्रह्म आश्रय आहे. शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे. नेत्र इत्यादींचा जो अभिमानी द्रष्टा जीव तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादी रूपांमध्ये आहे. तो नेत्रगोल इत्यादींनी युक्त दिसणारा देह तोच दोहोंना वेगवेगळे करतो. या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला तर दुसऱ्या तिघांचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून तिघांनाही जो जाणतो तो परमात्माच सर्वांचे अधिष्ठान असलेले आश्रय तत्व आहे. त्याचा आश्रय तो स्वतः आहे, दुसरा कोणी नाही. विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला तेव्हा तो स्वतःला राहण्याकरता ठिकाण शोधू लागला. ज्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले, विराट पुरुष रूप नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचे नाव नार असे पडले. त्या आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष 1000 वर्षापर्यंत राहिला. म्हणून नारायण असे नाव पडले. नारायणाच्या कृपेनेच द्रव्य, कर्म, काल, स्वभाव, जीव आदींची सत्ता आहे. त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही. या अद्वितीय नारायणांनी योगनिद्रेतून जागे होऊन अनेक होण्याची इच्छा केली. तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडाचे बीजस्वरूप आपल्या सुवर्णमय वीर्याने 3 भाग केले, अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. परीक्षिता, विराट पुरुषाचे एकच वीर्य 3 भागामध्ये विभागले कसे गेले ते ऐक. विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हलण्याने शरीरातील आकाशांपासून इंद्रिय बल, मनोबल आणि शरीर बलाची उत्पत्ती झाली. त्यापासून या सर्वांचा राजा जो प्राण उत्पन्न झाला. राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात तसेच सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच इंद्रिये सुद्धा प्रबळ राहतात. आणि प्राण जेव्हा सुस्त होतो तेव्हा इंद्रिये सुद्धा सुस्त होतात. तेव्हा प्राणाचे जिथे जाणे वेगाने होऊ लागते तेव्हा विराट पुरुषाला तहान भुकेचा अनुभव यायला लागतो. खाण्यापिण्याची इच्छा प्रकट होताच सर्वात प्रथम शरीरात मुख प्रकट झाले. मुखापासून टाळूपासून रसनेंद्रिय प्रकट झाले. नंतर जीभ प्रकट झाली, जी ग्रहण करते. ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले. जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून वाक इंद्रिय, त्याची अधिष्ठान देवता अग्नी, त्याचा विषय बोलणे हे होते. हे 3 प्रकट झाले. त्यानंतर पुष्कळ दिवसापर्यंत त्याला जलातच पडून राहिला. श्वासाच्या वेगामुळे नासिका छिद्रे प्रकट झाली. तेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याच्या नाकामध्ये घ्राणेंद्रिय येऊन बसले. त्याची देवता वास पसरविणारा वायू प्रकट झाला. तेव्हा त्याच्या शरीरामध्ये प्रकाश नव्हता. नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसऱ्या वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला डोळे, त्याचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रकट झाले. तेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले. तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली. त्यावेळी कान आणि अधिष्ठात्री देवता दिशा आणि श्रोत्रेंद्रिय प्रकट झाले. त्यामुळे शब्द तो ऐकू लागला. तेव्हा त्याला वस्तूंची कोमलता, कठीणपणा, हलकेपणा, जडपणा, उष्णता, थंडपणा जाणण्याची इच्छा झाली. त्याच्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली. पृथ्वीतून जसे झाडे उगवतात तसे त्याच्या त्वचेमधून रोम निर्माण झाले. त्याच्या आत बाहेर राहणारा वायू प्रकट झाला. स्पर्श ग्रहण करणारे त्वचा इंद्रिय निर्माण होऊन त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले. ज्या योगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला. जेव्हा अनेक कर्मे करण्याची त्याला इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले.
ग्रहण करण्याची शक्ती आणि अधिदेवता इंद्र या दोन्हीच्या आश्रयाने ग्रहणरूप कर्म प्रकट झाले. तेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याच्या शरीरात पाय आले. त्याच्याबरोबर अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रकट झाला आणि चालण्याचे कर्म प्रकट झाले. माणसे याच चरणांनी चालून यज्ञ सामग्री एकत्र करतात. संतान, स्त्री सुख, स्वर्ग सुख भोगण्याची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरामध्ये लिंगाची उत्पत्ती झाली. त्यात उपस्थ इंद्रिय हे आणि प्रजापती देवता या दोघांच्या आश्रयाने राहणाऱ्या कामसुखाचा आविर्भाव झाला. जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुद प्रकट झाले. त्यानंतर पायू इंद्रिय आणि मित्र देवता उत्पन्न झाले. या दोघांच्या द्वारा मलत्यागाची क्रिया होते. अपान मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यानंतर नाभी प्रकट झाली. त्यातून अपान वायू आणि मृत्यू देवता प्रकट झाल्या. दोघांच्या आश्रयाने प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू होतो. जेव्हा विराट पुरुषाला अन्न पाणी घेण्याची इच्छा झाली तेव्हा पोट, आतडी, नाड्या उत्पन्न झाल्या. त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र, नाड्यांची देवता नद्या आणि समाधान आणि पोषण या दोन्हीच्या आधारावर अवलंबून असणारे विषय उत्पन्न झाले. जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली. त्यापासून मनरूप इंद्रिय आणि मनाची देवता चंद्र तसेच कामना आणि संकल्प प्रकट झाले. विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेजापासून त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा, हाडे हे 7 धातू प्रकट झाले. तसेच आकाश, जल, वायूंपासून प्राणांची उत्पत्ती झाली. श्रोत्रादी इंद्रिय शब्दादी विषय ग्रहण करणारी आहेत. ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले. मन सर्व विकारांचे उत्पत्ती स्थान आहे. बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे. भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितले. हे रूप बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 8 आवरणांनी आच्छादलेले आहे. त्याच्याही पलीकडे भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. ते अव्यक्त, निर्विशेष, आदी, मध्य, अंत यांनी रहित तसेच नित्य. वाणी आणि मन तिथपर्यंत पोचू शकत नाही. मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा 2 रूपांचे वर्णन ऐकवले. ती दोन्ही रूपे भगवंतांच्या मायेद्वारे रचलेली आहेत. म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत. वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ब्रह्माचे रूप धारण करून त्यांचा अर्थ या रूपाने प्रकट होतात. ते अनेक कामे, रूपे, क्रिया यांचा स्वीकार करतात. परीक्षिता, प्रजापती, मनुदेवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किमपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पैशाच्य, प्रेत, भूत, विनायक, कुष्मांड, उन्माद, बेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशु, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी इत्यादी संसारात जेवढी नावरूपे आहेत ती सर्व भगवंतांचीच आहेत. जगात चर आणि अचर या भेदाने तसेच जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज या भेदाने 4 प्रकारचे असे जितके जलचर, स्थलचर, आकाशात उडणारे प्राणी ते सर्व शुभाशुभ आणि मिश्र कर्मांची फळे आहेत. सत्वगुणाच्या प्राधान्याने देवता, रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य, तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनींची प्राप्ती होते. या गुणांमध्ये सुद्धा एक गुण दुसऱ्या 2 गुणांमुळे दबला जातो. तेव्हा प्रत्येक गती आणखी 3 भेद होतात.
ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्याकरता विष्णू रूप घेऊन मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी रूपात अवतार घेतात आणि विश्वाचे पालन पोषण करतात. प्रलयाचा काळ आल्यावर तेच भगवान आपणच निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे कालाग्नी स्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात. महात्म्यांची भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे, परंतु त्याच्याही पलीकडे असल्या कारणाने तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपात केवळ पाहता कामा नये. सृष्टीची रचना इत्यादी कर्माचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा आणि कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेला नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्याकरता केलेले आहे, कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे. हे मी ब्रह्मदेव महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे. सर्व कल्पांमध्ये सृष्टिक्रम एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की महाकल्पांच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्त्व इत्यादींची उत्पत्ती होते, तर कल्पांच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशी राहते. फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते. कालाचे मोजमाप, कल्प आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या मन्वंतरांचे वर्णन यापुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊन ऐक. शौनकांनी विचारले की सूत महोदय, आपण आम्हाला सांगितले होते की भगवंतांचे परमभक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले. त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मसंबंधी संवाद कुठे आला? तसेच त्याने प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्वाचा त्यांना उपदेश केला? सूत महोदय, विदुरांचे चरित्र आपण आम्हाला ऐकवावे. त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा त्यांच्याकडे ते परत का आले? सूत म्हणाले, ऋषींनो, राजा परीक्षिताने विचारल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्यांना जे काही सांगितले ते मी आपणास सांगतो. लक्षपूर्वक ऐका. अध्याय 10 समाप्त. स्कंद 2 समाप्त. हरिः ओम तत्सत. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जहा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देयाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मळ भक्ती जळे भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विज कुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कुणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा.
जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवियंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.